तुमची अपक्ष महापौर ही संकल्पना काय आहे? अपक्ष महापौर संकल्पना ही अशी आहे की जनता ही सर्वपक्षीय मोठ्या पक्षांच्या जे आहे का ह्यांच्या कारनामे आजपर्यंत बघितलेली. आम्ही काही कोणाला नाव ठेवत नाही, पण कसं आहे त्यांचे काम आजपर्यंत काय झालेले आणि अपक्षाचा जर महापौर बनला तर ते महत्वाचे काय काय कामं करतील यासाठी आम्ही जे आहे ना प्रयत्नशील राहणार. अपक्षाचा महापौर जो राहील तो पूर्णतः जनतेतला असलेला माणूस राहील, सामान्य कार्यकर्ता, सामान्य नागरिक, जो धनाने जरी श्रीमंत नसला तरी मनाने आणि कामाने श्रीमंत असेल. काय असे तुमचे, जर तुमचा महापौर अपक्ष बसला तर तुमची काय 4 कामं आहेत तुम्ही महत्वाची ती करणार? सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे झोपडपट्टी पुनर्वसन योजना संपूर्ण शहरभर आम्ही राबवणार आहे. आणि दुसरी गोष्ट, शहरामधल्या युवकांचा गुन्हेगारी शून्य काम, जी हत्या होत आहेत आतापर्यंत 3 ते 4 हत्या झालेल्या शहरामध्ये, तर हत्या वगैरे हे प्रकार नशेखोरीमुळे जास्त वाढले. नशेखोरी शहराच्या सुरक्षेसाठी आम्ही CCTV कॅमेरे, महिलांची सुरक्षा सुद्धा CCTV कॅमेऱ्याच्या उद्देशाने होईलच, आणि पेट्रोलिंग्स वगैरे ह्या ज्या गोष्टी राहतील. तिसरी गोष्ट की पाटोदा मॉडेल आम्ही संभाजीनगरमध्ये राबवणार आहे. पाटोदा गाव ही इथून 10 किलोमीटरवर आहे, पण राष्ट्रपती पुरस्कार असलेल्या पाटोदा गावामध्ये गरम पाणी, सर्व गोष्टी फ्रीमध्ये आहेत. एकदाच टॅक्स द्यावा लागतो त्यांना आणि ॲडव्हान्समध्ये टॅक्स जमा होतो त्यांचा. तर सगळ्या गोष्टी फ्रीमध्ये असल्यामुळे भास्कर पेरे पाटील हे माझे आदर्श आहेत. त्यांचाच विचार आम्ही मनात घेऊन अपक्षाचा महापौर कोणत्याही सत्तेला न घाबरता पुढे जाणार. नरहरी विश्वंभर कुलथे.